हाय, मी जान्हवी। आज मी तुमच्या बरोबर आमची वन डे गुहागर ट्रिप शेअर करणार आहे। तर सकाळी 7:45 वाजताच मी आणि चिनार खंडाळ्याहून जयगडला पोहोचलो। आजच्या फेरीबोटीने आम्ही जयगडहून पलीकडे तवसाळला जायला निघालो। वाटेत आम्हाला या डॉल्फिनच्या जोडीचं दर्शन झालं बरं का। 15 मिनिटातच तवसाळला पोहोचल्यावर आम्ही तिथून हेदवीला जाऊन नाश्ता केला। पोटभर नाश्ता झाल्यावर आम्ही आजच्या फर्स्ट पॉइंटला, तो म्हणजे बामणगड या पॉइंटला जायला निघालो। हेदवी बीच जवळच्या उमा महेश्वराचं दर्शन घेतलं आणि समुद्राच्या कडेने निसरड्या रस्त्यांवरून बामणगडीकडे पोहोचलो। समुद्राला भरती असल्यामुळे पाणी अगदी जवळ आलं होतं। या बामणगडी बद्दलची विशेष माहिती तुम्हाला ऐकायची असेल तर माझ्या YouTube चॅनलवर फुल व्हिडिओ आहेच। तर खूप वेळ इथल्या उंच उडणाऱ्या लाटा बघण्यात घालवल्यावर आम्ही पुढच्या प्रवासाला लागलो। आजचा दिवस आमच्या या ट्रिपसाठी अगदी परफेक्ट झाला। याचं कारण म्हणजे मध्येच पडणारा जेमतेम पाऊस, आभाळात मळब आणि ऐन जुलै महिन्यातला पावसाळा असल्यामुळे सगळीकडे नुसतं हिरवंगार, इतकं भारी वाटत होतं ना। यानंतर आमचा नेक्स्ट पॉइंट होता कोकणातील एक जागृत देवस्थान, ते म्हणजे हेदवीतील प्रसिद्ध दशभुज गणपती मंदिर। दगडी तटबंदी आणि हेदवी गावाच्या कुशीत वसलेलं हे खरोखरच खूप सुंदर असं मंदिर आहे। काही वेळ इकडे घालवल्यावर आम्ही पुढच्या पॉइंटला आलो, ते म्हणजे हेदवी पासून 10 मिनिटावर असलेलं वेळणेश्वर। तिथल्या सुप्रसिद्ध वेळणेश्वराच्या मंदिरात गेलो। या मंदिराच्या मागच्या बाजूला वेळणेश्वर बीच आहे, त्यामुळे सतत लाटांची गाज आणि नीरव शांतता असं छान मिश्रण अनुभवायला मिळालं। यानंतर आम्ही वेळणेश्वर बीचवर पोहोचलो। थोडा वेळ बीचवर घालवल्यावर आम्ही गुहागरच्या फेमस जोग आजी यांच्या खानावळीत जेवायला आलो। आजींनी प्रेमाने वाढलेलं घरगुती जेवण जेवून इतकं मस्त वाटलं ना। कोकणातल्या घरांची एक वेगळीच मजा असते, त्यात गुहागरमध्ये अशी जुनी घरं अगदी लागून असल्यामुळे अजूनच छान वाटतात। बरं, यानंतर आम्ही अंजनवेल लाईट हाऊस, डॉल्फिन पॉइंट, गुहागरचं सुप्रसिद्ध व्याडेश्वर मंदिर, गुहागर बीच हे सगळं सुद्धा फिरलो हा। तर या पॉइंट्सना आम्ही काय काय बघितलं, आम्ही कशी मजा केली आणि त्याचबरोबर आमची रिटर्न जर्नी जर तुम्हाला बघायची असेल तर माझं YouTube चॅनल जान्हवीची दुनिया यावर तुम्ही वन डे गुहागर ट्रिप हा ब्लॉग नक्की बघा हा। आणि कमेंट्स मध्ये आमची ट्रिप तुम्हाला कशी वाटली हे सुद्धा सांगायला विसरू नका हा। बाय।